everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे busy day कारण आज आहे clinic, hospital clinic. So busy राहणार आहे आणि yes, normal routine start झाला आहे. रचना किचन मध्ये जेवण रेडी करत आहे. आईची पूजा चालू आहे. नाईसा गेली आहे स्कूल मध्ये. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh. And good morning. Rachnaji standing editing चालू आहे. नाश्ता इज रेडी. जल्दी थांबली आहे. Sure. So back from clinic, रचनाला मी जॉइन केलंय आणि आमच्या बरं आहेत आई साहेब, मातोश्री. सो एका कामासाठी आम्ही चाललो आहोत. लवकरच समजेल काय आहे ते. लेट्स सी. कोण आहे? डॉक्टर का काकू आहे? तो का पंजाब ड्रेस घालून गेलेली? हे असं घातलंय ना. Is back from school. Yes, it's a TV. Sorry. TV time. Shut up, Daddy. चालला? चल आज लेट येशील ना? चालेल चल. सो आता वाजले आहेत 2:30. मी आत्ता घरी आली. एक दोन बाहेरची कामं होती. सनी गेला हॉस्पिटलला. आज त्याचं हॉस्पिटल ॲक्च्युली क्लिनिक, मग हॉस्पिटल आणि मग परत क्लिनिक आहे. सकाळी क्लिनिक नंतर त्याला थोडा वेळ टाईम होता, मग तो आम्हाला जॉईन झाला आणि मग नंतर आम्हाला थोडं लेट होणार होतं. मग तो घरी आला, जेवला आणि मग हॉस्पिटलसाठी निघाला. नायसा आली आहे, जेवण वगैरे झालं आहे. आई बोलल्या खूप व्यवस्थित ती जेवली आहे. नायसाला घरातलं काहीही द्या, पोट भरून जेवते आणि कडधान्य रिलेटेड काहीही असेल ना. आज मी केलेलं आहे आपलं हे चवळीची आमटी, तर तिला ते सगळं आवडतं. बेसिक घरातलं जेवण आवडतं आणि ती पोट भरून जेवते. सो इट्स गुड, ॲक्च्युली इट्स गुड. पण बाहेर गेल्यावर थोडासा हा प्रॉब्लेम होतो. एनिवेज, सो आता मी जेवून घेते. सो आज काय करणार आहे, काय प्लॅन आहे, बिलकुल आयडिया नाही आहे. पण जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. ओटी वगैरे भरायला जायचं होतं पण आज नाही, संध्याकाळी नाही जाणार आहे. मोस्ट प्रॉबब्ली उद्या. लेट्स सी. उद्या माझं एक शूटसुद्धा आहे, आउटडोर शूट आहे उद्या. सो संध्याकाळी मला जर पॉसिबल असेल तर तेच सगळं प्लॅन करते की कोणत्या दिवशी जाऊ ओटी भरायला, ज्या टायमाला मला गर्दी नको आहे आणि सगळे एकाच वेळेस होऊन जातील. जे काही असेल ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 8 आणि काय जेवायला करायचं असा माझा प्रश्न होता. शेवटी मी विचार केलं की आपण करूया इडली चटणी सांबार, जे सनीला सुद्धा पुष्कळ आवडतं आणि सतत ते चपाती भाजी वगैरे खाऊन सुद्धा कंटाळ येतो. सो थोडंसं डिफरंट हवं आहे म्हणून. पहिले मी पीठ घरी बनवायची, पण आता सतत आमच्याकडे डोसा किंवा इडली असं होतच असतं. म्हणून मी हे मला मागवते. आयडीचं जे इडली बॅटर आहे ना, हे मागवते. चांगलं येतं, फ्रेश येतं आणि आमचं लगेच संपलं जातं ते. प्लस त्याला वास नाही येत. नाही तर युजली इडलीचं पीठ, इडलीचं बॅटर किंवा डोसाचं बॅटर जे बाहेरनं आपण आणतो ना, त्याला खूप विचित्र काहीतरी आंबट वास येतो, जे अजिबात सहन नाही होत. हे आपण जे जसं घरी पीठ बनवतो हा तसंच बनतो आणि मस्त. आणि नायसा आता थोडंसं खेळते आहे. अभ्यास वगैरे झालेलं आहे तिचं. उद्या त्यांना नेणार आहेत ग्रॉसरी स्टोअरमध्ये. तर नीड्स आणि वॉन्ट ह्याचं डिफरन्शिएशन त्यांना शिकवायला सांगितलं टीचरनी, की त्यांना सांगा की काय गोष्टी नीड आहे आणि काय गोष्टी वॉन्ट आहे. आपण काय तिथे जाऊन घेतलं जायला पाहिजे हे सगळं काय. सो ती मला विचारत होती, आई तुला काय पाहिजे? तांदूळ आणू तुझ्यासाठी, डाळ आणू तुझ्यासाठी? हे काय झालं होतं तेच. आय गेस टीचरने सांगितले तुमच्या पॅरेंट्सला जाऊन विचारा त्यांना काय हवं आहे.
सो ते आमचं थोडंसं तो एक डिस्कशन झालेला आहे. मला प्लस टेलरकडे पण जायचं आहे. माझं आजच पार्सल रिसीव्ह झालं आहे. मी त्याला फोन करून सांगितलं 2 दिवसात तुला माझं ब्लाऊज स्टिच करून द्यायचं आहे. सो मी आणि नायसा एक असं ट्विनिंग करणार आहोत. यावेळेस मी फोटोशूट नाही केलं बिकॉज मी ट्रॅव्हल करत होती त्यामुळे मला काय फोटोशूट काय जमलं नाही. बट एक ट्विनिंग ड्रेस मी मागवला आहे ज्याचं नवरात्रीच्या कलर्सबद्दल बरोबर काहीही संबंध नाही आहे. त्यात कलरच नाही आहे. तो मला पहिलं वाटलं की तो कलर असेल पण तो कलर नाही आहे. एनिवेज सो मला छोटंसं फोटोशूट करायचं आहे नायसाबरोबर आणि त्यासाठी ते मी ती साडी मागवली. सेम आउटफिट आहे नायसाचा. साडीला मॅचिंगच आउटफिट आहे पण त्याचा ब्लाऊज मला स्टिच करायचं आहे. सो जेव्हा ब्लाऊज स्टिच करून घेईल त्यानंतरच मग मी तो फोटोशूट करू शकते. प्लस नायसाचं पूर्ण स्केड्यूल बघून मला ते करायला लागेल. प्लस सनीचं बघायला लागेल कारण सनी शूट करणार आहे. आणि प्लस एक घागरा जे नवरात्रीत वेअर करतात ते सुद्धा रिसीव्ह झालं आहे. त्याचा ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचा आहे. येस, बॅक टू होम. वाजलेत आता रात्रीचे 10:30. भूक लागली आहे. आज मस्त इडली, चटणी अँड फोडणीचा भात. नवऱ्याची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. नवरा खुश तर मी खुश. तसं काही नाही आहे. खुशच असते. काय रताळ सगळ्यांच्या आवडीच्या गोष्टी आणल्यात. शेंगा आणल्यात, स्वीट पोटॅटो. मार्केट मी गेलेली मार्केटला. टेलरकडे जायचं होतं मला. आहे सर आजला शेंगा. चलो भूक लागली. टीव्हीच्या वर लावलं ते पडलं. म्हणजे काय माहिती का आर. एवढं तेल लावलंय तिला. असू दे. स्कूलमध्ये काय फॅशन शो थोडी करायला जाते. आई लक्ष पाठवा. मला बोलायला लागेल. काय नुसतं बोलायला लागते मला. तू टिफिनला काय पाहिजे होतं ना असं? स्वीट पोटॅटो. शेंगा स्वीट पोटॅटो. शेंगा आणि स्वीट पोटॅटो पाहिजे. काही नाही असं काही मिळू शकते. स्वीट मिक्स सिरियल रोटी नाहीसाचं तोंड. सगळं खायचं. बाबांना विचार बाबाने किती वेळा खाल्ले सोया. मध्ये भरपूर खाल्ले सोयाबीन. बाबांना विचार बाबांना सोया चंक्स आवडतात का? बाबांना तेच मिळत असेल बिचारांना. नॉनव्हेज नसेल ना मिळत. मला अंड होतं फक्त हॉस्टेलवर. आता तुला पण हॉस्टेललाच टाकणार. तू एवढी मस्ती करते तर हॉस्टेलवर. मस्ती बघा नायसाची. बघा दिस इज नायसाची मस्ती. सांगू काय केलं? नाही काय काय करत असते. लक्ष द्यायला लागतं. खूप लक्ष. आई किती ओरडली तरी शेवटी आई ती आई. बाबांनी एक फक्त आवाज काढला. कसं असतं ना पण ते तर आहेच. म्हणजे आपण असं थोडा फटका दिला, ओरडलो तरी बाळ आईच्याच खुशीत येतं. आईच्याच खुशीत येतं. तुला कोण आवडतं आई का बाबा? आवडतात. किती मोठी झाली ती म्हटलं तरी तिच्यात एक वेगळीच ताकद आहे आणि शक्ती आहे. आणि नवरात्री आपण स्त्रीलाच सेलिब्रेट करतो. इच अँड एव्हरी. आज मी रिक्षाने येत होतो ना तेव्हा 1-2 बायका आल्या. रॉंग साईडने आल्या आणि तो रिक्षावाला एवढं त्या बाईला बोलला म्हणजे ओरडला. आणि नंतर मग मला बोलतो ह्या बायका अशाच असतात. अक्कल नाही नसते काय नसते आणि ह्यांच्यामुळे आयुष्य आपलं अजून खराब होतं असं बोलला. आणि मी
मनात म्हणतो याच्या घरी आई नसेल का, बहीण नसेल का, म्हणजे कसं काय एवढं कसं काय स्त्रीला दोष देतात किंवा असं मला असं जाणवलं. त्यांचा पण तो राग असेल किंवा सकाळपासून सतत ते त्या फेजमध्ये असतात ना, आणि मग तो फ्रस्ट्रेशन कुठेतरी तो निघतो. असं जाणवलं की एकीकडे आपण सगळीकडे बोलतो, म्हणजे आता सेलिब्रेट करतो देवीचं नवरात्री हे ते, आणि तिथेच ऑपोजिट प्रॅक्टिकली पाहिलं तर लोक कसं ट्रीट करतात. तू सांगायचं ना, मी काय नाही बोललो, कारण यांच्या अशा लोकांच्या नादी लागून काय उपयोग नसतो. ते त्यांचं बडबड चालूच राहतं. आपण कितीही समजवलं ना, कारण ते त्यांचंच खरं मानतात. हा, मग तेच तर मी म्हणते. कारण कसं आहे, शांत राहिलेलं नाही, पण मी सांगते ह्युमन बिंग हे असं क्रिएचर आहे ना की ज्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण जे करतोय तेच बरोबर आहे. समोरचा जो व्यक्ती जे बोलतोय ते एकदमच चुकीचं आहे, आणि दिस इज एकदम लाईक नॅचरल आणि नॉर्मल बिहेवियर जो कधीच आपण चेंज नाही करू शकत. आणि खूप लोकांना तू जे हे केलं, स्टार्ट केलं कलर वाईज, त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्या कलरचं सिग्निफिकन्स रीलमध्ये या YT सांगते, ते YT शॉर्टमध्ये खूप लोकांना आवडलं आहे, पण रिलेट करू शकतात. आणि खूप बायकांना कुठे ना कुठेतरी, मी म्हणते ना नेहमी, सगळ्यांना सगळं माहीत असतं, पण तो जो पुश आहे ना, त्या पुशची फार गरज आहे, आणि प्रत्येकाला गरज आहे त्या पुशची. सो मी म्हणतात लोक की मी मोटिवेट करते, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या काही गोष्टीमधनं मी सुद्धा गेली आहे, त्या फेजमधनं मी सुद्धा गेले, आणि अजूनही मी जाते फेजमधनं. असं नाही म्हणत की मी खूपच परफेक्ट आहे, मी नेहमीच म्हणत आले, मी ईच अँड एव्हरी डे काही ना काहीतरी नवीन शिकते, आणि जे शिकते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण माझ्यासारखे असे खूप लोक असतील की ज्यांना असं थोडंसं वाटत असेल की अरे आता काय, आपण कन्फ्युज्ड आहोत, अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायला पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे. सो तेच आहे की स्त्रीकडे खूप एक वेगळी पॉवर आहे, ती कोणत्याही सिच्युएशनमध्ये स्वतःबरोबर तिच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा काढू शकते. म्हणजे कितीही डिफिकल्ट सिच्युएशन आलं असेल ना तरी तो मार्ग काढून स्वतः. तेवढंच ऑब्झर्वेशन मी माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पण पाहिलं आहे की जे न्यूबॉर्न बेबीज असतात, प्रीमॅच्युअर बेबीज असतात, सो बॉईज अँड गर्ल्समध्ये जेंडर वाईज कम्पॅरिझन, सो फिमेल्स आर मोर स्ट्रॉंगर, म्हणजे त्यांचं फायटिंग स्पिरिट जी आहे ना, अमेझिंग आहे. माझे जे कलिग्स आहे किंवा सिस्टर्स आहे ते पण बोलतात की फिमेल आहे तर मग ती फायटिंग स्पिरिट आहे, तो बेबी खूप ट्राय करणार लास्टपर्यंत टू सर्वाईव्ह, आणि कारण तेच की त्यांच्यात वेगळी स्ट्रेंथ आहे. ऑफकोर्स सगळ्यांमध्ये आहे, पण फिमेल म्हणजे स्त्रियांमध्ये वेगळी आहे, आणि ते मी ॲक्सेप्ट करतो. सो दिवस असाच जातो. मी पण बिझी होती, सनी पण फुल टाईम बिझी होता. माझा पण सकाळचा टाईम काही एका इम्पॉर्टंट कामामध्ये मी बिझी होती, आणि माझं आजकाल डेली रुटीनच आहे आता, हॉस्पिटल किंवा क्लिनिक, त्याच्यामुळे पण जास्त हे नाही करता येत. शूट मला पण नाही पॉसिबल आहे, सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण शूट करतो, आणि आपण आपलं एक्सपिरियन्सेस, आपली लाईफ, आपली जी जर्नी आहे ती लोकांपर्यंत शेअर करतो. तुम्ही सुद्धा प्रत्येक विमेनला सेलिब्रेट करा, आणि एक स्त्री म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःला कमी लेखू नका. सगळं काही तुम्ही करू शकता. येस, फार गरजेचं आहे. जर आपण एकमेकींनाच खाली पाडत राहिलो ना तर मग कोणीच पुढे जाणार नाही ह्याच्यात. आपल्यालाच एकमेकींबरोबर उभं राहायचं आहे, आपल्यालाच एकमेकींना पुढे घेऊन जायचं आहे, आणि तो जो एक पीस एन्व्हायरमेंट आहे ना, जो शांतता जी पाहिजे ती फार गरजेचं आहे. कारण स्त्रीच्या डोक्यात ना खूप काही गोष्टी चालू असतात एका टायमाला. म्हणजे मी नेहमी सनीला म्हणते की बाई खूप गोष्टी विचार करत असते. म्हणजे इव्हन आता किचनमध्ये असेल ना तरी पाठीमागे काही ना काहीतरी वेगळं चालू असतं. मग आपण जेवत असतो तरी कधी शांततेत नाही आपण जेवत. इव्हन मूवी बघताना सुद्धा कधीच आपण शांततेने ते बघत नाही, काही ना काहीतरी पाठीमागे चालूच असतं. सतत ती जी सायकल आहे ना ती चालूच असते. काय नाही, स्वतःची जी स्ट्रेंथ आहे ती ओळखा, तुम्ही
खूप काही करू शकतात. अजूनही अशा खूप जणी आहेत ज्यांना असं वाटतं की मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत. खूप जणी मला लिटरली मेसेज करून सांगतात की त्यांनी त्यांचे चांगले चांगले जॉब सोडले आफ्टर गिविंग अ बर्थ टू बेबी. मग अशा टायमाला आम्ही आता काय करायला पाहिजे, आम्ही काय करू. म्हणजे त्यांना मग असं वाटतं की ते जॉबच त्यांच्याकडे तोच एक टॅलेंट होता. असं नाही आहे. आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत, आपण खूप काही गोष्टी करू शकतो, फक्त एक पाऊल पुढे. आणि फॅमिली मेंबर्सला पण मी परत तेच सांगेल जे आम्ही मागच्या 5 वर्षांपासून मला वाटतं आम्ही बोलत आलो की जेव्हा आपल्याला एक फॅमिली सपोर्ट असेल तेव्हाच हे सगळं पॉसिबल आहे. ती स्त्री तर ती नक्कीच करणार आहे, ती तर एक पाऊल घेणारच आहे. पण जेव्हा तिला तिचा फॅमिली सपोर्ट मिळतो तेव्हा ती जास्त अजून कॉन्फिडंट होते ती जे पण स्वप्न बघत असेल ते अचीव करायला. जसं की माझं हे स्वप्न नाही बोलता येणार, पण ही जी जर्नी आहे ही अशीच चालू झाली आणि आज इथपर्यंत मी पोचली आहे. आय एम जस्ट ट्राईंग माय बेस्ट. मी म्हणजे डे बाय डे एकदम असं खूप असं ग्रोथ नाही होते, पण होत आहे. माझ्यात सुद्धा होत आहेत ग्रोथ, म्हणजे होत आहे ग्रोथ. मग तुम्ही बघतच असाल ते. एनिवेज काय नाही, एवढंच सांगेल की स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, खूप काही आपण करू शकतो आणि स्त्रीला सेलिब्रेट करा. सो हॅपी नवरात्री टू वन अँड ऑल. आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस आमच्याबरोबर नक्की शेअर करा. नक्कीच आम्हाला आवडेल. आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ब्लॉग्समध्ये ते सुद्धा नक्की शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.